लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विक्रम नंदिनीला म्हणतात की काव्या घर सोडून गेली आहे, पण हेच जर का जीवाची बायको म्हणजे तू घर सोडून गेली असती ना तर जीवाने पूर्ण घरच डोक्यावरती घेतलं असतं. पण पार्थ किती शांत आहे, तो काव्यावरती अजिबातच चिडलेला नाही. माझा पार्थ किती समजूतदार आहे हे तू बघू शकतेस. तर आता दुसरीकडे नंदिनी ही जीवावरती रागवलेली असते म्हणून ती बेडरूममध्ये न झोपता हॉलमध्येच झोपते. तेव्हा जीवा रात्रीचाच उठून तिची माफी मागण्यासाठी तिच्यापाशी जातो. इकडे मालिनी ताई या एका बोर्डवरती काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी या चौघांची नावं लिहितात आणि त्या रात्री फार्म हाऊसवरती काय घडलं असेल याचा तपास लावण्याचा मालिनी ताई प्रयत्न करतात. मालिनी ताई म्हणतात की माझा पार्थ खूपच साधा आहे, भोळा आहे, त्यामुळे त्याच्या मनात तर काहीच नसेल. पण आता राहिली नंदिनी, जीवा आणि काव्या, या तिघांमध्ये नक्कीच काही ना काहीतरी कनेक्शन आहे, कारण की फार्म हाऊसमधून आल्याच्या नंतर तिघांचाही स्वभाव बदललेला आहे. तर आता प्रेक्षकांनो मालिनीताई या त्या सर्वांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता दुसरीकडे काव्याच्या घरी एक माणूस आलेला असतो, त्याने आपला पूर्ण चेहरा झाकलेला असतो आणि तो मास्क वगैरे लावून आलेला असतो. तेव्हा काव्या त्यांना म्हणते की तुम्ही कोण आहात. तर आता तो माणूस काव्याला काहीच न बोलता तिच्या हातामध्ये एक बॉक्स देतो. काव्य त्याला विचारते की तुम्ही आहात कोण आणि हा बॉक्स मला का देताय. तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, हा जो माणूस आलेला आहे तो जीवाच असेल का, तर अजून काहीतरी ट्विस्ट येणार असेल या सिरियलमध्ये. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.